अहमदाबादमध्ये बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोटात 8 जण ठार, 9 जण जखमी. अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मदत जाहीर. मुंबई आणि ठाण्यात पुढील 3 तासांसाठी मध्यम पावसाची शक्यता. हवामान विभागाचा मुंबई आणि ठाण्यासाठी येलो अलर्ट जारी. क्रिकेटपटू फरखांदा अझीम खानला खंडणी प्रकरणात जामीन मंजूर. 2.5 महिन्यानंतर जामीन मंजूर. खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली होती. वडघर येथे पूल कोसळल्याने 2 वाहने पुलात. अनेक गावांचा वाहतुकीचा मार्ग बंद. वडघर काळभोन लेंडिया गावाचा मार्ग बंद. डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणी येत्या सोमवारी राज्यस्तरीय बंद. कल्याणमधील डॉक्टरांच्या सर्व संघटना होणार सहभागी. कारवाई न झाल्यास पुढील महिन्यांपासून बेमुदत बंदचा इशारा. राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला. मुंबई, ठाणे, पालघर, पुणे आणि कोल्हापूरसह सुमारे 20 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी. पैशाच्या व्यवहारातून पेरले येथे गोळीबार. दोन्ही पायांना गोळ्या लागून तरुण गंभीर जखमी. गोळीबारामागील नेमकं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.